राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की। शिवचरित्रामध्ये रावणाच्या ठिकाणी अनेकांची नावं घेता येतील, पण सगळ्यांचा एकदम ओहापोह करणं ठीक नाही। सांप्रत एका अफजल खानावर आपली हौस भागवूया। अफजल खान वृत्तीनं रावण आहे आणि तब्येतीनं कुंभकर्ण आहे, पण अत्यंत अवाढव्य देह परमेश्वराच्या कृपेनं त्याला प्राप्त झाला आहे आणि तो अवाढव्य देह अत्यंत उत्कृष्ट व्यायामानं त्याने पोलादी केला आहे। जन्माला येताना लोखंडाचे स्नायू वगैरे कोणी घेऊन येत नसतं, तो त्याचा तपश्चर्येचा भाग आहे। आणि मध्यंतरीच्या प्रचंड मोठ्या कालखंडात त्याने आदिलशहासाठी अत्यंतिक पराक्रम केला आहे। एकूण त्या काळात भारतामध्ये इस्लामचे अनुयायी असलेल्या 6 राज्य होती। एक सगळ्यात मोठं राज्य मुघलांचं जे दिल्लीत होतं, आणि साधारणतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रा या विभागामध्ये 5 बादशहा वेगवेगळे प्रांतामध्ये कार्यरत होते। पैकी आदिलशहा हा बादशहा विजापूरला म्हणजे कर्नाटक प्रांतात असे। तेव्हा त्याच्या हात्याखाली असलेला अफजल खान यांनी दक्षिण प्रांतामधल्या जवळजवळ अनेक हिंदू राजांना नामोहरम करून त्यांना आदिलशहाचे मांडलिक बनवण्याचा पराक्रम दाखवला आहे। एक तो अमानुष पद्धतीनं युद्ध करतो, त्याच्यामुळे दरारा होताच, पण तो तितकाच कपटीही होता, त्याचाही त्यांनी परिचय दिला होता। आणि हिंदूंना वेळच्या वेळी कपट करता येत नाही हा त्यांचा पराभव त्यांनी करून दाखवला होता। कारण दक्षिण प्रांतामधले 2 राजे असेही होते की ज्यांनी अफजल खानाचाही पराभव केला होता। असा काही तो सर्वशक्तिमान नव्हे, पण आता आपला पराभव होतोय म्हटल्यानंतर बोलणी करण्यासाठी धोक्याने शामियान्यात बोलवावं आणि कपटकारस्थान करून मारावा असे उपद्व्याप त्याने केले। पण दुर्दैवाने पुन्हा जो हिंदू राजा जिंकला तोही तशाच कपटाने मेला। तो शहाणा होऊन त्याच्या शामियान्यात जायचं नाही एवढी बुद्धिमत्ता काही दाखवली गेली नाही। अफजल खानाचं आणखीन एक मोठं वैशिष्ट्य असं होतं की त्याने एक काळ मुघलांच्या सैन्याबरोबर सुद्धा युद्ध करून दाखवलं। कारण हे 5 बादशहा असले तरी 5ही जण मुघलांना घाबरायचे, कारण मुघलांची एकूणच फौज आणि त्यांची एकूणच सगळी व्यूहरचना खूप भव्य असते। भव्य म्हणजे साधारणतः अकबर, जहांगीर, हुमायून हे सगळी राज्य एका बाजूला काबूल ते दुसऱ्या बाजूला ब्रह्मदेश एवढं साम्राज्य असे। मग त्यामध्ये असणारे हजारो राजपूत राजे, काही शिखांचेही राजे, काही उत्तर प्रदेशातले अत्यंत मोठे जमीनदार, मुंग्यांसारखी सेना असे। तितकी संख्या महाराष्ट्र आंध्रात मिळत नसे, घाबरून असायची। आणि मजा हीच आहे की हे मुघलांचं साम्राज्य असो, आदिलशहा असो, निजामशहा असो, नाही तर कुतुबशहा असो, सगळेजण इस्लामचे अनुयायी, पण तरी सुद्धा त्या सगळ्यांची एकमेकांमध्ये इतकी वैर, रामाशिवा आणि गोविंदा, सतत एकमेकाशी भांडायचं आणि भांडण्यासाठी सैन्य वापरायचं हिंदूंचं। भांडण कोणाचं? निजाम विरुद्ध आदिलशहा, मरायचं हिंदूंनी। अगदी राणा प्रतापांच्या काळात सुद्धा आपण जे बघितलंय हळदी घाटीचं युद्ध, हळदी घाटीमध्ये संख्या कोणाची होती?
राणा प्रतापाकडून सगळे हिंदू राजपूत आणि तिकडून आलेले मानसिंगाचे, म्हणजे संपूर्ण अकबराच्या सैन्यातला 80% जमाव राजपूतच. शेवटी जेव्हा त्या तोफखानावाल्यांनी विचारलं की तोफेचा गोळा टाकू कोणावर, सगळेच एकसारखे दिसतात, सगळेच राजपूत आहेत, तर आपल्याकडे राजपूतांनी मनापासून नोकरी केलेली असताना सुद्धा एहसान फरामोश असलेली माणसं म्हणाली, कुठं का टाकेना, आपले काय आणि त्यांचे काय, हिंदू मेलेशी कारण. ही तुमच्या आमच्या सेवेची त्यांच्या देखील किंमत होती. पण इतका आपल्या सेवेचा मुलाहिजा ते ठेवत नाहीत हे समजून सुद्धा ओबिडियंट सर्वंट, सेवा काही लेका ज्याने सोडली नाही. केव्हा पराभव केला यांनी, तर मुघलांचं सुद्धा या बादशहांशी वैर. का? मुघलांची पहिल्यापासून इच्छा की भारताचा एकमेव सम्राट हा मुघल सम्राट असला पाहिजे. या सगळ्या बादशाहीने आमचं मांडलिक व्हावं, त्याला हे तयार नव्हते. शहाजहान नावाच्या बादशहाचा एकदा हा उपद्व्याप झाला होता. तो निजामशहाला मारायला आला, पण शहाजीराजे आडवे आले आणि शहाजहानचा पराभव झाला. शहाजहान राज्यावर बसला आणि त्यांनी आता आपल्या मुलाला पाठवला, औरंगजेब. औरंगजेब, महाराष्ट्रात काही शिल्लक नाही आहे, कर्नाटकापर्यंत दणका मार आणि त्या पंढरपूरच्या आसपास काहीतरी बिदर वगैरे प्रांत आहेत, त्या बिदरचा किल्ला वगैरे तुझं जिंकलास तर दिल्ली ते कर्नाटक, त्रिवेंद्रम, श्रीरंगपट्टणम मुघलांना कोणी अडवू शकत नाही, असा आपला दरारा होईल. मारधडक. प्रचंड मोठं सैन्य घेऊन औरंगजेब स्वतः, दिल्लीचा युवराज, तो अजून दिल्लीचा बादशाह नव्हता, शहाजहान जिवंत आहे, तो दक्षिणेमध्ये उतरला. महाराष्ट्रात कुठे विरोध झाला नाहीच. त्याचा लोंढा बघूनच लोकांनी जा म्हटलं, जा म्हटलं. बिदरपर्यंत पोचला. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्या सीमारेषेवरती प्रचंड मोठी जंगलं आहेत आणि अफजल खान त्या भागातला प्रशासक असल्यामुळे त्याला सगळी जंगलं पाठ होती. अफजल खानाने संपूर्ण जंगलाला वेढा घालून औरंगजेबाची अख्खी फौज अशी कोंडून दाखवली की दिल्लीचा युवराज उद्या विजापूरच्या वेशीवर मान चिरून मारायचा. काय मुघल आम्हाला भीती दाखवतात, पण हे धाडस दाखवणारा एकच बलाढ्य होता, तो अफजल खान. त्याने सगळ्या बाजूनी बिदरच्या जंगलामध्ये औरंगजेबाला असा काही कोंडलान पठ्याने, औरंगजेबही घाबरला, इतका अफजल खान मोठा आहे. मग औरंगजेबाच्या लक्षात आलं, ताकद दाखवून उपयोग नाही, आता डोकंच चालवलं पाहिजे. अफजल खानाच्या हाताखालचा एक सेनापती होता, त्याच्याशी संपर्क केला. हे नेहमीच राजकारणातलं गणित असतं. विजापूरकडनं किती मिळतंय तुला, मग दिल्लीकडनं याच्यापेक्षा मोठं पॅकेज तुझ्यापर्यंत पोचवतो, मला जंगलातनं काढून दे. उद्या दिल्लीमध्ये तुझा केवढा मोठा सत्कार होईल की तुझ्यामुळं दिल्लीचा युवराज जिंकला नाही पण किमान जगला. आणि त्या वेडेपणाला तो सेनापती बोलला. अफजल खानाच्या नजरे आड त्याने औरंगजेब सैन्यासकट सोडला, पण दहशत इतकी होती की सुटल्यावर तो लढला नाही. तो तिथनं जो पळाला तो दिल्लीकडेच पोचला, मध्ये थांबला नाही, इतकी अफजल खानाची दहशत होती. अफजलला जेव्हा हे कळलं, अरे उद्या मला औरंगजेबाला चिरायचा होता, माझ्या वेढ्यातून सुटला, कोणी सोडला? माझ्या हाताखालच्या सेनापतीनं. उद्याचा मुहूर्त मी वाया नाही जाऊ देणार.
विजापुरात जाऊन त्यांनी तक्रार केली, त्या सेनापतीला बोलवून घेतला आणि औरंगजेबाच्या जागी त्या सेनापतीचं डोकं उंबरठ्यावर चिरून चरचरा चिरून मारला. माझ्याशी पंगा नाही घ्यायचा. अर्थात हे मारण्यासाठी तो इस्लामपंथी आहे का नाही महत्वाचं नाही, हे सगळे सत्ता लोलूप इतके आहेत की सत्तेसाठी ते बापाला मारू शकतात, भावाला मारू शकतात. मग धर्माचा कुठे विचार आला? सत्ताभिलाषी आहेत. आणि जेव्हा शिवाजी राजांचा उपद्व्याप, तो हिंदवी स्वराज्याचा एकूण विस्तार प्रचंड वाढतो म्हटल्यानंतर विजापूरच्या दरबारात हा प्रश्न आलाच, कोण जाणार शिवाजी राजावर? आणि कोणी नाही म्हटलं की अफजल खान उठणार याची दरबारला खात्री होती. आणि राहिलाच उभा हो प्रमत्त खान आसुरी धप ग पध आपण दक्षिणेत आहोत, कर्नाटकात आहोत. गदप पग जे रे 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 हरी रे सा सा दे गप गदप पद साद पग पद सजी गजीस. वाटलं पाहिजे ना जरा कर्नाटकात गेल्यासारखं. पद साद 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 पगद पगद ग पगदी स प्रमत्त खान आसुरी धिंधा तकतूना धक धक धीना धिंधा तकतूना धिन धक तकतूना धक धक धीना धिन धक तकतूना धक धक धीना धिन धक तकतूना. प्रमत्त खान आसुरी उठे सभेत गरजुनी. प्रमत्त खान आसुरी उठे सभेत गरजुनी. स्वशौर्य वर्णू लागला मिशीस पीड देऊनी. मिशीस पीड देऊनी. न मी उगाच बोलतो न मी उगाच सांगतो. न मी उगाच बोलतो उगाच सांगतो. शिवाजी काय पाडत्या साधरून आण तू. प्रमत्त खान आसुरी धप 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 गरे सा. खान आसुरी सदा धप धप गप गरे सा. खान आसुरी उठे सभेत गरजुनी. प्रमत्त खान आसुरी. अफजल खान स्वतः होऊन उभा राहिला. अक्षरशः एखादा बुरुज उभा असावा असा दिसायचा. आदिलशहाच्या दरबारातला चांदीचा विडा उचलला आणि एक गर्वोक्ती केली. ये शिवाजी तो पहाड़ का चूहा है, डोंगरातला उंदीर. उसको यूं पकड़ के लाऊंगा जिंदा या मुर्दा. पण आदिलशहाची आई बडी बेगम मोठी शहाणी होती. मोठी शहाणी होती. अफजल खान धाडसी आहे यात संशय नाही, पण हृदयातून खरंच तो इतका आत्मविश्वासाला आहे याची परीक्षा एक क्षणात घेतली बडी बेगम साहेबांना. वाह वाह अफजल खान, बधाई हो. इतना ही कह दो, एक चूहे को मारने के लिए फौज कितनी चाहिए?
प्रश्न वाईट होता. उंदराला मारायला किती बंदुका पाहिजेत? तुम्ही तोंडाने म्हणताय उंदीर आहे, चूहे के लिए कितनी फौज चाहिए. आणि ह्यातला विनोद न कळता अफजल खान म्हटला 22,000. सब समझ चुके हैं, जो कुछ समझना है वो समझ चुके हैं. 22,000 उंदरासाठी. बहुत अच्छे. अफजल खानानं आणखीन पण एक विनंती केली. शिवाजी राजाचे सागरी किल्ले पण आहेत, तो सागरी किल्ल्याच्या मार्गाने पळून जाऊ शकतो, म्हणून त्याच्या सागरी किल्ल्यांच्या वेशीवर आपली जहाजं पाहिजेत. म्हणजे एकाच वेळेला भूसेना आणि जलसेना दोघांचा हल्ला पाहिजे. नंतर त्याच समुद्रावरचे किल्लेदार जर फितवायचे असतील तर प्रचंड पैसा त्यांना चारावा लागेल. म्हणून जवळजवळ आपल्याला विश्वास नाही बसणार किती पोती सोनं आणावं. पिंप पोत सुद्धा नाही. तर मालवण बंदराच्या बाजूला 30 पिंप सोननी भरलेली होती यांना फितवण्यासाठी. काय तयारीनिशी उतरला होता आपण कल्पना करू शकता. अर्थात पुढची कथा आपल्याला फार दुर्दैवी आहे, तीही माहिती आहे. अफजल खान क्रूरही किती आहे. त्याला 64 बायका. विजापुरातनं बाहेर निघायचं त्या दिवशी त्यांनी सगळ्या आपल्या बायकांची मीटिंगच घेतली आणि प्रत्येकाला विचारतो मी मेल्यावर काय करणार. मग ती विचारी काय उत्तर देणार. कोणाच्या तरी बरोबर राहावंच लागेल, आयुष्य काढायचं आहे तिला. मारून टाकली. अशा 63 बायका मारून टाकल्या. एक पळाली, घाबरून ती वाचली. म्हणून विजापुरात अजूनही ती विहीर आहे ज्या विहिरीवर त्यांनी 63 बायका मारल्या. त्याला खून की बावडी असंच नाव आजही आहे. रक्तानं भरली विहीर. इतका महाक्रूर आहे तो. पण त्याला आत्मविश्वास नाहीये की तो जिवंत येईल. तो बायकांना मारून निघालाय. माझी खात्री नाही को बाई आता. तो बायकांना मारून निघाला. आणि मार्गातून जाताना आपण थोडा जर नकाशा बघाल तर नकाशामध्ये आपल्याला सरळ दिसेल की विजापुरावरनं सरळ रस्ता कोल्हापूरकडे येतो, कोल्हापूरवरनं सरळ रस्ता साताऱ्याकडे जातो. पण असं न करता मुद्दाम अफजल खानाने रस्ता वाकडा करून तो तुळजापूरला गेला. आणि तुळजापूरच्या देवीची मूर्ती फोडून दाखवली पठ्याने तिथे जाऊन. म्हणजे साधारणतः या चरित्राबद्दल बोलताना अफजल खानाचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा. तो ब्राह्मण वकील होता आणि तो खानाकडनं काम करत होता. म्हणून ब्राह्मणांना शिव्या घालण्याची महाराष्ट्रामध्ये एक साथ आली. पण साथ आली की हाच प्रश्न येतो की तारतम्य विवेक संपतो. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा एकच वकील होता, पण तुळजापूरची देवी फोडताना 70% सेना मराठ्यांची होती. आणि ते स्वतः हातोडा चालवत जरी नसले तरी अफजल खान करत असताना आपली नवरात्राची देवी फोडली जाते तेव्हा ते शांत उभे होते. म्हणजे एका ब्राह्मणाने खानाच्या बाजूने काम करणं हे जर घातक असेल तर एवढ्या टक्क्यांनी शिवाजी राजांचे काका सुद्धा ज्याच्यात सहभागी होते. तेव्हा खरं कुठल्याही इतिहासाला जातीमध्ये घालणं चूकच आहे. पण आता जातीशिवाय बोलणंच थांबलंय. आणि आपल्या लोकांचं शौर्य जातीमध्ये असं अडकलंय की ते ब्राह्मण जात असेल तरच बोलतात, इतर जातींबद्दल बोलतच नाहीत. नियम सगळ्यांना एक ते कधीच लावत नाहीत. मग कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण मारला असं म्हणायचं असेल तर प्रतापगडावरती अफजल खान नावाचा मुसलमान मारला असं म्हणता आलं पाहिजे. मग अफजल खानाच्या बाजूला असलेले या सगळ्या आडनावांचे मराठे मारले असं म्हणता आलं पाहिजे. जात घ्यायची आहे ना, मग सगळ्यांची घ्यायची.
फक्त कुलकर्ण्याची जात काढायची आणि बाकीच्यांची जात लपवायची, याला अलीकडे फार मोठं इतिहास संशोधन असं म्हणतात. किंबहुना पक्षपात करणं म्हणजेच समभाव ठेवणं असा गैरसमज आहे की साधारणतः सतत असं संविधान नाचवायचं आणि म्हणायचं संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिले, मग मंदिराचं वीज बिल आणि मशिदीचं वीज बिल वेगळं का? सगळ्या उपासना पद्धतीला जर एकच अधिकार असतील तर चर्चच्या अंडर असलेल्या शाळेमध्ये शिकवण्याचे नियम वेगळे का आणि हिंदू मंदिरांच्या शाळांचे नियम वेगळे का? कुठे समान कायदा आहे? आतंकवाद्यांच्यासाठी मध्यरात्री सुद्धा कोर्ट उघडली जातात त्यांना सोडवायला, आणि सज्जनांच्यासाठी 10-10 वर्ष कोर्टाची दारं ठोठवली तरी सुद्धा कोणी येऊन उभं राहत नाही. कुठलं समान कायदा आहे? बरं, बोललं तर सगळ्यांनाच त्रास आहे. आपलं काय ठरलंय? काही बोलायचं नाही आपल्याला. आपलं काय दुःख आहे ते रामरायाच्या चरणी सांगायचं आणि त्यांना सांगायचं पुढच्या 5 वर्षानंतर येणाऱ्या सरकारमध्ये हे सगळी कामं करून टाकायची. हे सगळे समान कायदे येऊन बसले पाहिजेत. काहीच तर सगळ्यांना एक समान द्या, नाही तर कोणाला देऊ नका. हे झाचुडगिरी नाही पाहिजे. तुळजापूरची सुद्धा भवानी त्या पठ्ठ्यानी फोडावीत, पंढरपूरला धक्का लावावा. तिथली मूर्ती हलवली, त्याला ती सापडली नाही म्हणून फोडली नाही त्याने. एवढा उपद्व्याप करून हा वेडा साताऱ्याला आला. शिवाजी राजांचे सगळे सहकारी सांगत होते आपली सगळ्यांची मिळून फौज 8,000च्या वर नाही, आणि तो 22,000 अधिक उंट, घोडे, हत्ती, तोफा आणि आरमार. ह्यात आपण टिकू असं वाटत नाही. पण शिवाजी राजांचा दुहेरी अभ्यास आहे. राजे म्हणाले एवढंच सैन्य घेऊन औरंगजेब आला होता, अफजल खान नाही घाबरला, कारण त्याला आपल्या जंगलांवरती भरोसा होता. मग आम्हाला आमच्या जंगलावर भरोसा का नाही? जावळीचा अख्खा पट्टा आपण जिंकलाय, आणि त्या काळामध्ये जावळीचं सगळं डोंगर आणि जंगल. आय 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 आय. त्यावेळचं सोडा, आत्ता जा. आत्ता सुद्धा तुम्ही 4 चाकी घेऊन प्रतापगडच्या वळणावळणाने पुढं गेलात, ते 6 वळणं गेलं, मागं बघितलं तर भीती वाटते. कुठनं आलो तेच कळत नाही. सगळ्या वाटा एकसारख्या दिसतात. तिथं नेहमी असणाऱ्या माणसालाच त्या फक्त कळणार आहेत. सह्याद्री एवढा मोठा आपल्या पाठीशी मित्र उभा असताना हे अफजल खानाच्या सैन्याला घाबरायचं? छे, फक्त युद्ध प्रतापगडशी करायचं. त्या जंगलापर्यंत त्याला आणायचा, त्या जंगलात सगळं सैन्य आणायचं, मग आपण होतं तो आहे. आता या रावणाला फसवायसाठी नारद मुनी बाई अफजल खानाला प्रतापगडला आणायचंय. सोपी गोष्ट नाहीये. त्याला काही कैद करून नाही आणायचं आहे, आपल्या पायाने आणायचं आहे, आणि ते सुद्धा अफजल खानाला आणायचं आहे. मग कोण कोण कोण? आणि अशा वेळेला मुद्दाम नाव सांगतो. गोपीनाथ पंत नावाचे वकील होते. नावही कृष्णाचंच, गोपीनाथ. चतुरवर पंत गोपीनाथ. गोपीनाथ नावाचे वकील प्रतापगडातून पाठवले. ते वकील स्वतःच मुळात हात बांधून आले अफजल खानाच्या छावणीत. त्याचे पाय चेपायला सुरुवात केली. हे काय करताय? नाही नाही, तुमचे किती पाय दुखले असतील, विजापुरापासून तुम्ही इथपर्यंत आलात, किती कष्ट घेतले. अरे ठोक, मी काय चालत आलोय का? हत्तीवर बसून आलोय. हत्तीचे काय, तुमचे काय? पाय दुखलेच असतील ना, पायचे पायचे ह्याचेच. आणि बोलता बोलता फक्त अहो कशाला असा त्रास करून घेतला? तुम्ही आम्हाला जर निरोप सांगितला असता तर आम्ही शिवाजी राजाला विजापूरला घेऊन आलो असतो. कारण शेवटी शहाजी राजांचं तुमचं फारच प्रेम. ते मगाशीच दिसलं होतं अटक करताना. शहाजी राजांचं तुमचं फारच प्रेम. आम्ही आणलं असतं शिवाजी राजाला, कशाला आला?
अफजल खानाचा एकच हट्ट आहे, शिवाजी राजांनी सगळं सोडून आमच्या समोर शरणागती घेऊन इथं उभं राहावं. आणि आता तुम्हाला नारदांचा डायलॉग आठवेल. पालथं पाडून वर उभारण्यात काय गंमत आहे. साताऱ्यात शिवाजी आला आणि तुम्ही पकडलात, यात काय शौर्य आहे. अरे तो जिथं होता तिथं जाऊन धरून आणला, यात जी गंमत आहे. बर, शेवटी तुम्ही एवढे मोठे आगड बंब, पुन्हा सातारा भागाचे पूर्वीचे सुभेदार, 22,000 सेनेचा नाही तर जगातल्या सगळ्या लोकांचा तुमच्या शौर्यावर विश्वास, तुम्ही काय जावळीच्या जंगलाला घाबराल. आता हो म्हणायची पंचायत. एवढ्या सगळ्यां देखत इज्जतीचा फालुदा काढला त्यानं. तुम्ही काय जावळीच्या जंगलाला घाबराल. आणि त्यातून मी काय सांगतो खानसाहेब, एकट्याला यायला शंका असली तर सगळ्या सैन्यासकटच या, मग प्रश्न कुठे येतो. हा, ही बात अच्छी है, झालं काम नारदाचं. हा आपल्या पायाने, आपल्या सैन्यासह, आपल्या खजिन्यासह, आपल्या दारुगोळ्यासह, आपल्या तोफांसह, आपल्या पैशाला आपल्याच डोक्यावर घेऊन शिवाजीला मिळण्यासाठी काय वकील असावा. शत्रूला कधी नेऊन बाजारात विकील, त्याचा नेम नाही असा वकील. असा तो सल्लागार गोपीनाथ पंत. पण अर्थात एका गोपीनाथ पंतांनी काम भागत नसतं. रावण संपवायचा असेल तर जसं असे नारद मुनी पाहिजेत, तसे काही बिभीषण पण पाहिजेत की जे त्यातला गुप्त भेद सांगू शकतील. आणि मग शत्रूचा विनाश सुलभ होईल, काही प्रमाणात का होईना. तर मुळात रामायणातला बिभीषण हा भक्तश्रेष्ठच आहे. अशा रीतीचे आपलं सर्वस्व समर्पण ईश्वर कार्यासाठी जे जे कोणी करतात ते सर्व संत महंत साधू, तोची साधू ओळखावा. असे आत्तापर्यंत अफजल खानाचे होते, पण आता शिवाजी राजाचे असे विभीषण कोण. उद्याच्या एकादशीचा सस्पेन्स. राम गावा, राम ध्यावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळ, राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी, रामदास अभिमानी. राम का